झी24 तास एक पाऊल पुढे। शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत। छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत। उद्धव ठाकरे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत आहेत। शिवसेनेचे नेतेही आता लीलावती रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आपला अलिबागचा दौरा अर्धवट सोडून उद्धव यांच्या भेटीसाठी रवाना झालेत। उद्धव रुग्णालयात असल्याचं कळताच राज रायगड दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे परतले आहेत। थोड्याच वेळात ते लीलावती रुग्णालयात पोहोचतील आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतील। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचंही रावते यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। टेबल है, फक्त एंजियोग्राफी झालेली आहे, बाकी सर लेकिन अभी तक जो बताया जा रहा था कि एंजियोग्राफी शायद करवाई नहीं, एंजियोग्राफी हुई है। एंजियोग्राफी तो चेकिंग के लिए होती है ना सर। आज डिस्चार्ज भी मिलेगा, शायद डिस्चार्ज भी मिलेगा। उन्हें ट्रीट कर रहे हैं और मुझे ऐसा लगता है कि शाम तक उन्हें डिस्चार्ज मिलेगा। एक डॉक्टर ने भी मुझे बताया कि शाम 5 बजे तक उनको डिस्चार्ज मिलेगा। नथिंग टू वरी अबाउट विथ हेल्थ एट ऑल। एंजियोग्राफी हुई है, लेकिन मैं यहाँ पहुँचने के पहले ही एंजियोग्राफी हुई थी। अभी बाकी लोग भी सब आए हैं और उद्धव जी के साथ मेरी मुलाकात हुई है। इज इन क्वाइट गुड मूड। तर मनोज जोशींची प्रतिक्रिया देखील आपण ऐकली। नथिंग टू वरी, काळजी करण्याचं काहीही कारण नाही। मी येण्यापूर्वीच एंजिओग्राफी झाली आणि संध्याकाळी 5 वाजता रूटीन चेकअप मध्ये सगळंच येते। एव्हरीथिंग इज कवर्ड इन द रूटीन चेकअप। सो देर इज नो इज हेल अँड हार्टी, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये आणि संध्याकाळी 5 वाजता डिस्चार्ज दिला जाईल। झी24 तास एक पाऊल पुढे।